नमस्कार मित्रांनो, आपण जर एक महाई सेवा केंद्र चालक असताल तर आपल्यासाठी ही माहिती महत्त्वाची आहे. तर कालच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण माहिती पाहिली की ॲप्लिकेशन लेवल चेंजेस झालेले आहेत. त्याचप्रमाणे सर्टिफिकेटमध्ये सुद्धा चेंजेस हे झालेले आहे 1 एप्रिलपासून. तर त्याची माहिती आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे. तर नोटीस बोर्डमध्ये ती माहिती आपण पाहिलेली आहे आणि त्या संदर्भातील व्हिडिओसुद्धा आपण पोस्ट केलेला आहे. तर येथे आपणास या सूचना देण्यात आलेल्या आहे, परंतु या व्यतिरिक्त काही सूचना आम्हाला तहसील स्तरावरून सुद्धा प्राप्त झालेल्या आहेत. जसे की आपणास त्या प्राप्त झालेल्या आहेत की नाही हे काही मला सांगता यायचे नाही, पण आम्हाला त्या सूचना प्राप्त झालेल्या आहेत. तर त्या नवीन कोणत्या सूचना आहेत त्या आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो, त्यासाठी व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. तर सर्व महाई सेवा केंद्र चालक व सेतू केंद्र यांच्यासाठी काही महत्त्वाच्या सूचना आहेत. तर नंबर 1ची सूचना अशी आहे मित्रांनो की यामध्ये सर्व प्रकारचे दाखले बनविताना अर्जदाराचा फोटो हा प्रमाणपत्रावर येणार असल्यामुळे फोटो सरळ आणि व्हाईट बॅकग्राऊंड लाईव्हमध्येच अपलोड करावा. म्हणजे लाईव्ह फोटो आपणास अपलोड करायचा आहे. त्याचप्रमाणे फोटो सरळ नसेल किंवा गॉगलवर किंवा कुठलाही बाहेरचा फोटो असेल तर अर्ज हा नामंजूर करण्यात येईल. तसेच फोटोवरून फोटो अपलोड केल्यास आपला अर्ज नामंजूर करण्यात येईल. उत्पन्न दाखल्यासाठी अर्जदाराचा लाईव्ह फोटो अपलोड करावा व इतर सर्व प्रमाणपत्रासाठी लाभार्थ्यांचा लाईव्ह फोटो हा अपलोड करावा. तर लाईव्ह फोटो आपणास यामध्ये अपलोड करावे लागणार आहे. तर नंबर 2ची सूचना अशी मित्रांनो, उत्पन्न दाखल्यासाठी अर्जदार हे वडीलच असावेत. वडील नसतील तर वडिलांचा मृत्यू दाखला जोडावा. त्यानंतर पोर्टलमध्ये खूप बदल करण्यात आले आहेत. अर्जदाराची आपण अपलोड केलेली बारकोड असलेली कागदपत्रे उदाहरणार्थ आधार कार्ड, रेशन कार्ड इत्यादी ऑटो व्हेरीफाईड होत असल्यामुळे ती ओरिजिनल व स्पष्ट दिसेल अशीच अपलोड करावीत. अस्पष्ट किंवा झेरॉक्स कागदपत्रे अपलोड केल्यास दाखला रिजेक्ट झाला तर त्याची सर्वस्वी जबाबदारी अर्जदाराची किंवा व्हीएलई यांची राहील. त्यामुळे अर्जदाराकडून ओरिजिनल कागदपत्र घेऊनच ती अपलोड करावीत. 1 एप्रिलपासून उत्पन्न दाखल्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढेल. त्यामुळे अर्ज करताना ओरिजिनल व स्पष्ट दिसतील अशीच कागदपत्रे अपलोड करावीत. वैद्यकीय कारणासाठी अर्ज केल्यास त्या अर्जासोबत वैद्यकीय अधिकारी यांचे प्रमाणपत्र जोडावे. तसे नसल्यास अर्ज रिजेक्ट केला जाईल. त्यानंतर नॉन क्रिमिली लेअरसाठी लागणारा 3 वर्षाचा उत्पन्न दाखला हा रेग्युलर उत्पन्न दाखल्यामधून न करता नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्रासाठी उत्पन्नाचे प्रमाणपत्र यामधूनच करावा. जे व्हीएलई रेग्युलर उत्पन्न दाखला नॉन क्रिमिलियरसाठी अपलोड करतील त्यांचा नॉन क्रिमिलियर अर्ज नामंजूर करण्यात येईल. सर्व प्रकारे अर्ज करत असताना सर्व कागदपत्रीची पूर्ण माहिती भरणे आवश्यक आहे. यामध्ये तलाठी अहवाल असल्यास तलाठी जावक क्रमांक टाकणे आवश्यक आहे. लाईट बिल किंवा कर पावती असल्यास त्याचा ग्राहक क्रमांक टाकणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे कोणत्याही प्रकारचे ओळखपत्र असल्यास शेवटच्या 4 संख्या टाकणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र असल्यास रजिस्टर क्रमांक टाकणे आवश्यक आहे. रेशन कार्ड असल्यास त्याचा क्रमांक टाकणे आवश्यक आहे. इंडेक्स असल्यास दस्त नंबर टाकणे. कागदपत्र अपलोड करताना सर्व मूळ ओरिजिनल कागदपत्र अपलोड करावेत. तसेच सर्व चालकांनी कागदपत्रे पूर्ण असल्याची खात्री करूनच दाखला अपलोड करावा. जे चालक अपूर्ण कागदपत्र असताना दाखले अपलोड करतील किंवा फक्त पावती देण्यासाठी दाखले अपलोड करतील त्या दाखल्यांना कोणतीही त्रुटी न लावता दाखला डायरेक्ट नामंजूर करून निकाली काढण्यात येईल. वरील सूचनांचे पालन न केल्यास त्या केंद्राचा अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात येईल. याची सर्वांनी नोंद घ्यावी. त्यानंतर नंबर 8ची सूचना आहे, ऑनलाईन अर्जामध्ये टाकलेल्या नंबरवर महाआयटीकडून फोन करून चौकशी केली जात आहे. तरी सर्वांनी काम करताना काळजी घ्यावी. तर अशा प्रकारच्या या महत्त्वाच्या सूचना सेतू केंद्र चालकासाठी देण्यात आलेल्या आहे. धन्यवाद.